लातूर जिल्हा तालुका अहमदपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याविषयी बोलत असताना विशेषतः अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याविषयी बोलत असताना सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण आणि संसदेचे प्रतिकृतीचं काम चालू आहे। पुतळ्याचा इतिहास सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची नियोजित जागा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा टाकला आहे त्या ठिकाणी होते। त्याचे विविध कारणे आहेत। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागा भीमनगर येथील ससाने असतील, अर्जुन गायकवाड असतील, सुप्रिया लामतुरे असतील, नेवर्ती बनसोडे असतील, गंगाराम बनसोडे असतील, जीवन गायकवाड असतील, सुजित गायकवाड असतील, अतुल ससाने असतील आणि या सर्वांनी मिळून सध्या बांधकाम केलेले पोस्ट ऑफिसचं काम त्यावेळेस चालू होतं। त्या ठिकाणी असणाऱ्या विटा आणि रेती कार्यकर्त्यांनी सर्वांनी घेऊन आले। साने साहेबांनी पोल दिला होता आणि सिमेंट विकत आणला आणि त्या ठिकाणी गंगाराम बनसोडे, नेवर्ती बनसोडे आनंद यांनी त्या ठिकाणी चबुतरा बांधून ध्वजा आणि पुतळ्याची जागा त्या ठिकाणी आम्ही पकडली। त्यानंतर काही कालावधीनंतर विविध सामाजिक कार्यक्रम वाघंबर साहेब घेत होते आणि त्यांनी अशा पद्धतीचा दावा केला की मी पुतळ्याची जागा पकडलेली आहे। हा इतिहास सध्या जिवंत असणारे सर्व युवक आहेत त्यावेळेस दत्तू कांबळे, अशोक लामतुरे यांनी सहकार्य केलं पुतळ्याची जागा पकडत असताना। हा विषय पुतळ्याची जागा पकडण्याचा झाला। बुद्धनगर येथील कबालनाम्याविषयी बोलत असताना त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी स्वतः त्या ठिकाणी शाळा काढली होती। सर्व जागा मोकळी होती आणि त्या ठिकाणी माझी आई तसेच जिजाबाई बनसोडे त्या ठिकाणी शाळा चालू होत्या। त्या ठिकाणी संपत बनसोडे यांना ठेवण्यात आलं होतं। नंतर तो परिसर पूर्ण खुला होता। संपत बनसोडेला त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा आम्ही दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणी बाहेरगावून आलेले आमचे नातलग सर्व त्या ठिकाणी आम्ही बसवले आणि त्या बौद्धनगरच्या कबालनाम्यासाठी दिगंबर गायकवाड, श्रीकांत बनसोडे, संजय कांबळे यांनी त्या ठिकाणी देवीबाई या महिलेला सोबत घेऊन सतत कलेक्टर ऑफिसला जाणं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी कबालनामे मिळवून दिले आणि खंदाडे साहेबांनी त्यांच्यासोबत श्रीकांत बनसोडे राहत होते। त्यावेळेस जनता दलामध्ये विनायक पाटील होते आणि खंदाडे आणि विनायक पाटील यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी धडपड चालू होती। त्यामध्ये श्रीकांत बनसोडे आणि खंदाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं रजिस्ट्रेशन करत असताना 6 पुतळ्याचं संयुक्त रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच कमिटीचे सचिव म्हणून श्रीकांत बनसोडे होते आणि ज्यावेळेस धर्मादायक या ठिकाणी पुतळ्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं त्यावेळेस सर्व जाती धर्माचे लोक त्या पुतळा कमिटीमध्ये असणं गरजेचं असतं। म्हणून
6 पुतळ्याचं संयुक्त रजिस्ट्रेशन करण्यात आलं. त्यानंतर खंदाडे साहेब आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी बौद्धनगरच्या स्मशानभूमीचं काम श्रीकांत बनसोडे यांनी केलं. कबालनाम्यासाठी श्रीकांत बनसोडे, संजय कांबळे यांनी, तसेच दिगंबर गायकवाड यांनी बौद्धनगर यांना येथील रहिवाशांना कबालनामे मिळवून दिलं. आणि त्या ठिकाणी घरकुलाची योजनासुद्धा खंदाडे साहेबांनी केली. आणि गौतम वाघमारे चौक, जी की मोहम्मद रफी चौक या मार्ग म्हणून पाठी लावण्यात आली होती, त्या ठिकाणी मी, विजयदादा वाकोडे आणि सुधाकर नागरगोजे यांनी त्या ठिकाणी गौतम वाघमारे चौक निर्माण केला, पाटी बसवली. त्याच्या अगोदर संजय कांबळेने बसवली होती. आणि नंतर त्या पाटीला काढून त्या ठिकाणी मोहम्मद रफी मार्ग सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी केला. आणि या विषय सांगत असताना पुतळ्याचा सिद्धार्थ सूर्यवंशी हा पत्रकार म्हणून काम करत होता. आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये खंदाडे यांच्याशी संपर्क आला. आणि खंदाडे संपर्कातून त्यावेळेस सिद्धार्थ सूर्यवंशी यांचे वडील वारल्यानंतर त्याच्या स्वतःच्या आईला घेऊन जाऊन खंदाडे साहेबापाशी त्याने स्वतःला PA करण्यासाठी आईच्या माध्यमातून स्वतःच्या वडिलाचा विषय दाखवून आणि आर्थिक बाजू कमकुवत दाखवून त्या ठिकाणी खंदाडे साहेबांना PA करण्यासाठी त्याने तयार केलं, म्हणजे सिद्धार्थ सूर्यवंशीला PA करण्यासाठी. आणि या गोष्टीचा विषय श्रीकांत बनसोडे यांनी ज्यावेळेस खंदाडे साहेबांना विचारलं की मी तुमच्यासोबत निवडणुकीच्या सुरुवातीपासून असताना तुम्ही PA मला न विचारता, मला न करता दुसऱ्याला कसं केलं, तर त्याच्यामधून त्याचा वडिलाचे निधन झालेले आहे, त्याला आधार नाही असं सांगितल्यानंतर श्रीकांत बनसोडे यांनी सुद्धा सांगितलं माझ्यासुद्धा वडिलाचं निधन झालेलं आहे, मलासुद्धा आधार नाही. आणि या विषयातून श्रीकांत बनसोडेने खंदाडेपासून दूरी निर्माण केली. आणि त्यावेळेस पुतळ्याच्या जो धर्मदायकाच्या माध्यमातून 6 पुतळ्याचं संयुक्त रजिस्ट्रेशन केलं होतं त्याने श्रीकांत जात नसल्यामुळे सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी आणि खंदाडे यांनी सचिवपद स्वतः यांनी जाणून बुजून स्वतःचं नाव टाकून फेर केला, सुधारणा केली. आणि पुतळ्याच्या जागेसंदर्भात या पुतळा उभारणीसाठी नगरपालिका हरकत देत नसल्यामुळे त्यावेळेस सुधाकर नागरगोजे यांना पॅन्थरच्या माध्यमातून आम्ही नगराध्यक्ष केलं होतं. त्यावेळेस पुतळ्याच्या हरकतसाठी सिद्धार्थ सूर्यवंशी आल्यानंतर सुधाकर नागरगोजे नगराध्यक्ष असताना त्यांनी नकार देत होतो. पण त्यावेळेस मी त्या ठिकाणी असताना, राहुल लामतुरे असताना आम्ही पुतळ्याच्या हरकत देण्यासाठी सांगितलं आणि हरकत द्यायला लावली. 6 पुतळ्यासोबत सुधाकर नागरगोजे यांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलाच्या पुतळ्याचं बी हरकत दिलं. आणि माझ्यासुद्धा वडिलाचा पुतळा बसवण्यासाठी सांगून असे हरकत त्याने आम्ही सांगितले आणि दिलं. आता हा विषय पुतळ्याचा इतिहास. आता याच्यामध्ये बौद्धनगर येथील स्मशानभूमी श्रीकांत बनसोडेने यांनी काम करून तयार केली.
आणि त्याच्या मागे खंदाडे साहेबांचा पूर्ण म्हणजे सर्व श्रेय खंदाडे साहेबांना जातो. तेथील घरकुलाचा विषय असेल आणि याचं कबालनाम्याचा विषय, पुतळ्याचा जागेचा विषय, नाहरकतचा विषय हा सर्व आम्हाला मिळतो. का तर नाहरकत आम्ही दिली, पुतळ्याची जागा आम्ही पकडली, हे अशा पद्धतीचा इतिहास आहे. आणि त्यानंतर खंदाडे साहेब यांना आजारी पडल्यानंतर, त्यांनी निवडणुकीमध्ये पडल्यानंतर ते नंतर आजारी पडले, त्यांच्या किडनीचे प्रॉब्लेम झाले आणि सर्व कागद जे की धर्मदायच्या ठिकाणी याने 6 पुतळ्याचं रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याच्यामध्ये शिवाजी पुतळ्याचं अध्यक्ष म्हणून विनायक पाटील यांना आमदार 2014मध्ये ते झाले, त्यावेळेस त्यांना यांनी त्याच्यासोबत जाऊन त्याला आमदार म्हणजे पुतळ्याचा अध्यक्ष केलं आणि शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला. 2014मध्ये विनायक पाटील आमदार असताना त्यांनी पुतळा बसविला आणि आमदार असतानाच त्यांनी नगरपालिकेला हस्तांतरितसुद्धा केला. राहायला बसवेश्वर महाराजाचा पुतळा, या ठिकाणी तो वाद घालत होता. त्या ठिकाणी लोक लिंगायत समाजाचे मारहाण करणार होते. त्या ठिकाणी तो विषय त्या ठिकाणी थांबला. दुसरा अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याचा विषय, त्या ठिकाणी अशा पद्धतीचंच कटकारस्थान चालू आहे. आणि तिसरा विषय सांगत असताना आंबेडकर चौकामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवण्यासाठी यांनी पुतळ्याच्या माध्यमातून पैसे खाण्यासाठी पुतळ्याच्या मागं कटकारस्थान करून कुण्या ठिकाणी पुतळे बसवायचे आणि त्या माध्यमातून IAS अधिकारी, कोणी समाजाचे प्रतिष्ठित अशा लोकांकडून पैसे खाण्यासाठी एक कटकारस्थान अशा माध्यमातून व्यवसाय सुरू केलेला. आणि अहिल्यादेवी यांचा पुतळा आंबेडकर चौकात बसत असताना येथील सर्व कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा न बसू देता त्या ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याची नियोजित जागा म्हणून पाठी रवण्यात आली आणि याने त्या ठिकाणी पुन्हा पुढाकार घेतला. आणि सध्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं परिसराच्या सुशोभीकरण आणि संसदेच्या प्रतिकृतीचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा अनेक अधिकारी बोलविणे, त्यांच्याकडून पैसे काढणे, पुन्हा नवीन कोनशिला बसविणे आणि त्या ठिकाणी खंदाडे साहेब यांना या माध्यमातून विनंती करू इच्छितो की समाज तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही नगरपालिकेला पुतळा हस्तांतरित करावा. नगरपालिकेला हस्तांतरित केल्यानंतर तुम्हाला पुतळ्याचं कोणचं काम या कोणचा विषय असेल, समाजाने त्याविषयी मागणी केल्यास त्याला बजेट दिलं जातं, तो विषय सोडविला जातो. आणि सध्यासुद्धा शासनाचं बजेट आणि शासनाचा पैसा असतानासुद्धा रोज यांच्या स्वतःच्या खिशातून याच्या घरून काम करत असल्यासारखं रोज फोटो काढणं, फेसबुकवर टाकणं, अशा पद्धतीच्या माध्यमातून पुतळ्याच्या माध्यमातून पैसे खाण्याचा सुरू केलेला आहे. आणि जवळजवळ 2008मध्ये मी बहुजन समाचार साप्ताहिक प्रकाशित केलं होतं पुतळ्याचं उद्घाटन करत असताना साप्ताहिक. त्यावेळेस 2008ला हा पुतळा बसलेला आहे आणि आत्तापर्यंत पुतळ्याला लायटिंग टाकणं, रंग देणं
विविध असे विषय सांगून त्याच्यावर बिल काढणं नगरपालिकेतून, यासाठी पुतळा नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात येत नाही. तरी समाजातील सर्वांनी या गोष्टीचा विचार करून, विशेषतः खंदाडे साहेबांनी या गोष्टीचा विचार करावा. आणि खंदाडे साहेब स्वतः पैसे खाण्यासाठी पुतळा हस्तांतरित करत नाहीत का, अशी सुद्धा चर्चा होत आहे. आणि तुम्ही आमदार असताना बौद्ध नगर येथील घरकुलाचा विषय असेल, स्मशानभूमीचा विषय असेल, पुतळ्याचा विषय असेल, हे सर्व काम तुम्ही केले. त्या कामाचं सर्व श्रेय तुम्हाला जातं. पण याचा तुम्ही विचार करावा आणि पुतळा हस्तांतरित करावा. या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो.